नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील विधवा भगिनी, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर सर्व निराधार बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. मित्रांनो, आता सर्वांचे जुलै महिन्याचे पेन्शन हे मिळणार आहे. त्या संदर्भातली DBT पोर्टलवर नोटीससुद्धा आलेली आहे. तर मग हे 1500 रुपये कधी मिळणार या संदर्भात महत्त्वाचा अपडेट आलेला आहे, कारण की नोटीसमध्ये बदलसुद्धा झालेले आहे. तर मित्रांनो, जी काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेची लाभार्थ्यांची पेन्शन रखडलेली होती, त्यासाठी आता हे पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. NPCI लिंक आहे किंवा नाही हे तपासणे गरजेचे आहे. जर NPCI मॅपिंग नसेल तर तात्काळ बँकेत जाऊन ते जोडून घेणे गरजेचे आहे. KYC पूर्ण नसलेल्या किंवा आधार लिंक नसलेल्या खात्यांचे पैसे तात्पुरते रोखले जातात. त्यासाठी लाभ मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये आधारशी लिंक आहे किंवा नाही हे तात्काळ तपासा आणि KYC पूर्ण करून घ्या, कारण की मित्रांनो तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे. मित्रांनो, आपले अनेक महिन्यापासून ही प्रलंबित जी मागणी होती ती तांत्रिक कारणामुळे रखडलेले मानधनसुद्धा आता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBTद्वारे जमा होणार आहे. जर तुमचं एखाद्या महिन्याचं मागचं रखडलेलं असेल, मिळालं नसेल, हे सुद्धा पेन्शन या पेन्शनसोबत मिळणार आहे. तसेच मित्रांनो, DBT पोर्टलसुद्धा अपडेट झालेलं आहे. काही दिवसापासून तांत्रिक दुरुस्ती व नोटीसीमुळे बंद असलेले DBT पोर्टल आता पूर्णपणे अपडेट होऊन सुरू झालेले आहे. ज्या लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी झाली होती त्यांना ऑगस्ट महिन्यापासून नवीन मंजुरी आदेश मिळणे सुरू झालेले आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता पोर्टलवर मेसेज आलेला आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकता, हा जो मेसेज आहे तो मेसेज आला होता आपल्याला 13 ऑगस्ट रोजी. मग या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं की DBT प्रणालीवर दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी 10 वाजेपासून ते 14 ऑगस्ट 2026 रोजी 10 वाजेपर्यंत सकाळी 10 वाजेपर्यंत लाभ वितरणाची प्रक्रिया RFT डिस्प्लेसमेंट याद्वारे होणार होती, कारवाई करण्यात येणार होती. त्यामुळे DBT पोर्टल जे 2.0 पोर्टल आहे ते तात्पुरते बंद राहणार होते. मग वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चालू होणार होते. तर मग मित्रांनो, या नोटीसमध्ये आता जर आपण चेक केला तर आपल्याला बदल झालेला दिसेल. त्याच वेळेस ही प्रक्रिया आणखी थोडी लांबवण्यात आलेली होती 14 तारखेपर्यंतच. मग आता 14 तारखेच्या नंतर बघा रोजी 6 वाजेपर्यंत लाभार्थ्यांचे लाभ वितरण RFT वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. मग त्या दिवशी जी सकाळी सुरू होणार होती तर त्या ठिकाणी संध्याकाळपर्यंत ही प्रक्रिया चालू होती. मग आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता 2 स्टेप याच्यामध्ये आहेत. पहिले कसे होतं की डायरेक्ट आपल्याला DBTद्वारे पैसे मिळत होते, परंतु आता ही जी स्टेप आहे पैसे वाटपाची ती आता 2 टप्प्यात आलेली आहे. पूर्वी सिस्टीम होती ती जुन्या सिस्टीममध्ये पोर्टलच्या नोटिफिकेशनची तारीख वेळ आली की त्याच वेळी लगेच पैसे खात्यात जमा व्हायचे. आता काय बदल झाला आहे तर DBT 2.0 पोर्टलवर आता जी नोटिफिकेशन तारीख येते ती थेट पैसे जमा होण्याची नसून फक्त लाभार्थ्यांची RFT फाईल जनरेट करण्याची आहे. थोडक्यात काय तर पूर्वी एकाच टप्प्यात काम होते, आता ते 2 टप्प्यात होणारी प्रक्रिया झालेली आहे. पहिली पायरी म्हणजे RFT फाईल जनरेट करणे. मग ही RFT फाईल आता 13 आणि 14 तारखेला जनरेट झालेली आहे. दुसरी पायरी काय, आयुक्त कार्यालयाकडून बिल मंजूर होऊन खात्यात पैसे ट्रान्सफर होणे. मग सर्व लाभार्थ्यांची एकत्रित नावं RFT फाईलमध्ये या ठिकाणी एकत्र केले जातात. मग ते आयुक्त कार्यालयाकडे त्याची यादी जाते आणि मग आयुक्त कार्यालयाकडून तेवढे पैसे मंजूर होतात आणि ते पैसे मंजूर झाल्यानंतर सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात. त्यामुळे आपण दिलेल्या माहिती अधिकृत पोर्टलनुसारच होती, फक्त सिस्टीमचा नियम बदलल्यामुळे थेट पैसे जमा होण्यास थोडा वेळ लागत आहे. काळजी करू नका, ही प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मित्रांनो, आता 2 दिवस RFT प्रक्रिया चाललेली आहे आणि आता फाईल ही आयुक्त कार्यालयाकडे जाईल. आता उद्या म्हणजे सोमवारी ही फाईल आयुक्त कार्यालयाकडून बिल मंजूर होईल आणि नंतर आपल्या खात्यात पैसे जमा होईल. त्यामुळे मंगळवार किंवा बुधवारी आपल्या खात्यात 100% हे पैसे जमा होणार आहे, कारण की सोमवारी ही आयुक्त कार्यालयाकडे फाईल जाईल आणि तिथनं मंजूर होईल. एखाद्या वेळेस सोमवारी सुद्धा संध्याकाळी पैसे आपल्या खात्यात मिळू शकतात. त्याबाबत जर काही महत्त्वाची अपडेट मिळाली तर आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्यात येईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने सर्व लाभार्थ्यांना आता सोमवारच्या नंतरच हे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी अतिशय महत्त्वाची आणि पुराव्यासहित माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. अनेक लाभार्थ्यांनी कमेंट करून सांगितले होते की सर कधी पैसे मिळणार, त्याबाबत हा व्हिडिओ बनवलेला आहे. तरी मित्रांनो, अशाच पद्धतीने महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा
सर्वांना विनंती आहे की सबस्क्राईब करायला कोणताही पैसे द्यावं लागत नाही. जर तुम्ही सबस्क्राईब केलं, लाईक केलं तर आम्हाला तेवढीच प्रेरणा मिळते. नवीन माहिती तुमच्यापर्यंत पुराव्यासहित पोहोचवण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळते. तरी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करत चला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.